लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे। संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामतीच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यशस्वी ठरल्या। सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा 1,58,333 मतांनी पराभव केला। बारामतीच्या या लढतीमध्ये नामदेव जाधव रिंगणात होते। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नामदेव जाधव यांनी शरद पवारांना जोरदार टीका केली होती, पण निवडणुकीमध्ये मात्र नामदेव जाधव यांचा दारुण पराभव झाला आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात नामदेव जाधव यांना फक्त 2,134 मतं मिळाली आहेत। नामदेव जाधव यांच्यापेक्षा जास्त मतं नोटाला मिळाली आहेत। बारामती नोटाला 9,151 मतं मिळाली। बारामतीतल्या एकूण उमेदवारांमध्ये नामदेव जाधव 14व्या क्रमांकावर राहिले। बारामती मतदारसंघातून एकूण 38 उमेदवार रिंगणात होते। दरम्यान बारामतीच्या लढाईमध्ये एका अपक्ष उमेदवाराला ट्रम्पेट ही निशाणी देण्यात आली होती, ज्यावर तुतारी असं लिहिण्यात आलं होतं। सुप्रिया सुळे यांनी चिन्ह वाटप केल्यानंतर यावर आक्षेप घेतला होता। हे चिन्ह दिल्यामुळे मतदारांचा गोंधळ होईल असं पत्र सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगाला लिहिलं होतं। बारामतीमधून अपक्ष उभे असलेल्या सोहेल शेख यांना ट्रम्पेट हे चिन्ह देण्यात आलं होतं। सोहेल शेख यांना बारामतीमध्ये 14,917 मतं मिळाली।